नका विचारू देव कसा. देव कसा आहे याचा शोध घेण्यापेक्षा आपण त्याला अनुभवतो का हे अधिक महत्त्वाचं आहे. कोणी देवाला सगुण म्हणजे रूप असलेला, मूर्तीत वसणारा म्हणतो. कोणी म्हणतो तो निर्गुण म्हणजे निराकार, केवळ अनुभवात जाणवणार आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की देव कोणत्याही एका रूपात अडकत नाही. तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूपात असतो. जसा भाव तसा देव. देव कोणत्याही एका मंदिरात नाही. तो सृष्टीच्या प्रत्येक कणात आहे. फुलांच्या रंगात, वाऱ्याच्या स्पर्शात, गंधात, सुरात, चराचर सृष्टीतच त्याचं अस्तित्व आहे. तो आपल्या भोवती आहे. पाहण्याची नजर हवी, अनुभवण्याचा भाव हवा. फुलांचा गंध आपण धरू शकत नाही, पण तो आपल्या मनाला मोहून टाकतो. तसाच देव आहे, न दिसणारा पण मनात खोलवर जाणवणारा. देव म्हणजे केवळ कुणीतरी बाहेरचा नव्हे, तो आपल्याच शुद्ध भावनांमध्ये प्रकट होणारा आहे. दर्पण म्हणजे आरसा स्वतःचं रूप दाखवत नाही, तो समोरच्याचं प्रतिबिंब दाखवतो. तसं आपलं मन शांत, निर्मळ असं असेल तर त्यात देवाचं दर्शन नक्की घडतं. जलासारखं निराकार पण जीवनदायी. आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो. श्रीराम.